मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। नाशिक प्रभाग क्रमांक 29 मधील दत्त चौक परिसरामधील संभाजी चौक इथे रिद्धी सिद्धी गणपती मंदिरासमोर मोठी ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला। या कामाला सुरुवात होताच परिसरामधील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। परिसरामध्ये रिद्धी सिद्धी गणपती मंदिर, दवाखाना, अंगणवाडी तसेच जवळच दत्त मंदिर असल्याने इथे ड्रेनेजच्या पाण्यामुळे दीर्घकाळापासून दुर्गंधीचं साम्राज्य तयार झालं होतं। वारंवार ड्रेनेज तुंबण्याच्या तक्रारी निर्माण होत होत्या। नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून या समस्येवरती उपाययोजना करण्याची मागणी सातत्याने केली होती। अखेर माजी नगरसेविका छायाताई देवांग यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या महत्त्वाच्या कामाला गती मिळाली आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे। महिलांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत छायाताई देवांग यांचे आभार मानले। आजवर दररोज दुर्गंधीचा सामना करावा लागत होता, आता या कामामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे, अशा प्रतिक्रिया स्थानिक महिलांनी दिल्या आहेत। यावेळी परिसरामधील मान्यवर आणि नागरिक इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये रामदास साबळे सर, दशरथ नागरे, अरुण कुलथे, प्रेमराज पाटील, डॉक्टर रुपाली पवार, संदीप जोंधळे, सुरेखा नागरे, शारदा जोंधळे, सुयश पाटील, अनिता पाटील तसेच बंटी मोरे, सागर भालके, सतीश देवरे, सुरेश बागुल, विद्या वडनेरे आदी मान्यवरांचा सहभाग होता। संभाजी चौक परिसरातील रिद्धी सिद्धी गणपती मंदिराच्या या परिसरात नेहमीचा जो या नागरिकांचा त्रास होता ड्रेनेजचा, खऱ्या अर्थानं गेल्या 3 ते 4 वर्षापासून याचा पाठपुरावा सुरू होता आणि मोठी ड्रेनेज लाईन या परिसरात असावी अशी सर्व परिसरातील महिलांची आणि नागरिकांची मागणी होती। त्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करून आम्ही आज या ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ करत आहोत। खरं तर महिलांना ड्रेनेज लाईनच्या समस्येला खूप जास्त सामोरं जावं लागतं, कारण रोजच पाण्याची कामं असतात किंवा इतरही परिस्थितीत आपल्याला या भागात राहताना आपल्याला माहिती की सिडकोचे घरं हे खूप कंजेस्टेड आहेत आणि त्या वातावरणामध्ये राहत असताना ड्रेनेज लाईनचा जर प्रॉब्लेम आला तर दुर्गंधीला सामोरं जावं लागतं। त्याचबरोबर दारापुढे हे पाणी वाहत असतं आणि त्यामुळे मच्छर असतील, इतर रोगराई असेल याला सामोरं जावं लागतं। त्या अनुषंगाने खरं तर ही ड्रेनेज लाईन टाकणं खूप आवश्यक होतं आणि मी तर आज मला खऱ्या अर्थानं आठवण येते आमच्या पाटील मावशींची, त्यांची खूप मागणी होती। त्या आज आपल्यामध्ये नाहीये, परंतु पाटील काका असतील, सर्व परिसरातील नागरिक असतील, यांच्या पाठपुराव्यातून त्यांनी सारखी मागणी केल्यामुळे खरं तर हे काम लवकर होत आहे। कारण नागरिकांची मागणी ही खरं त्यांनी पाठपुरावा करणं खूप गरजेचं असतं। कामं होतात, परंतु नागरिक जोपर्यंत सतत पाठपुरावा करत नाही त्या माध्यमातून कामं सुद्धा लवकर होत नाही। त्यामुळे नागरे दादा असतील, त्याचबरोबर वडनेरे दादा असतील, आमचे आदरणीय साबळे सर असतील, पाटील काका असतील, परिसरातील सर्व महिला असतील, यांनी सतत पाठपुरावा केला, आमचे सतीश देवरे भाऊ असतील, त्यामुळे हे काम लवकर मार्गी लागत आहे आणि आज सर्व परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ होत आहे आणि लगेचच हे काम आजच्या आज सुरू होणार आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये ज्या अडचणी आपल्याला ड्रेनेजच्या येतात त्या खूप कमी होतील आणि जास्तीत जास्त भाग कव्हर करण्याचं काम या 300 व्यासाच्या या ड्रेनेज लाईन मध्ये होणार आहे। खरं तर आम्ही निवडून आल्यापासून आम्हाला सर्वात जास्त समस्या ह्या ज्या आल्यात ह्या ड्रेनेजच्या आल्या आणि खूप लोकांना सिडकोमध्ये ड्रेनेजचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे आणि जास्तीत जास्त ड्रेनेज लाईन बदलण्याचं काम देखील आम्ही आमच्या काळामध्ये केलेलं आहे। परंतु इलेक्शन लांबल्यामुळे अनेक कामंही प्रलंबित आहेत। पुढच्या काळामध्ये ती कामं नक्कीच होतील आणि सर्व नागरिकांचं सहकार्य आम्हाला। रुपाली हेमंत पवार, विजयनगर इथून बोलत आहे। धन्वंतरी नर्सिंग होम या ठिकाणी आणि आमच्या पूर्ण विजयनगर परिसरामध्ये जे ड्रेनेजचा प्रॉब्लेम होता तो छायाताई देवांग आणि यांच्या सर्व आमच्या विजयनगर भागातील सर्व नागरिकांमुळे, महिलांमुळे आता तो मार्गी निघत आहे। त्याबद्दल मी मॅडमचं धन्यवाद करत आहे। कित्येक वर्षापासून आमच्या विभागात गणपती मंदिराच्या समोरील व विजयनगर येथील सर्व ड्रेनेज लाईनीचे चोकअप होत होते व ते पाणी सर्व बाहेर येऊन गणपती मंदिरात येणाऱ्या भाविकांना दर्शन घ्यायला अडचण येत होती। त्याची सगळे निवेदन आम्ही छायाताई देवांग व दिलीप भाऊ देवांग यांना दिले होते आणि त्यांच्या पाठपुराव्याने आज तो दिवस उजाडलाय आणि त्याचा आज नवीन पाईपलाईन टाकून ड्रेनेज लाईन टाकून
त्याचं आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे। याच्यात आमच्या सगळ्या स्थानिक महिला व गणपती मंदिराच्या महिला मंडळ व रिद्धी सिद्धी गणपती मंडळाचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले। आज दिलीप भाऊनीचे व छायाताईंनी जे पाठपुरावा करून आज आम्हाला जे सहकार्य केले, असंच सहकार्य त्यांनी पुढील भविष्यात आमच्या सोबत राहून आमच्या अडीअडचणी दूर कराव्या हीच आमची मागणी आहे। आणि आज हे जे काम केलं त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो। किरण आहेर, C24 तास, नाशिक। आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका।